जास्त मार्क आहेत त्यांनी ज्या आस्थापना निवडल्या त्यातल्या बऱ्याचशा आस्थापना यांनी देखील निवडल्या आहेत, त्याच्यातल्या बऱ्याचशा आस्थापना कमी स्कोरवाला विद्यार्थी देखील निवडणार आहे. व्हिडिओ खूप महत्वाचा मित्रांनो, स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा. मग आता सिलेक्शन करायचं आहे तर कुश कशानुसार होणार आहे? टेटच्या मेरिटनुसार होणार आहे. टेटचं मेरिट कुणीकडे इकडे चाललं का? इकडे असंच संस्था निवडायच्या तुम्हाला. पहा मग आता एवढी खात्रीपूर्वक कोणती संस्था तुम्ही निवडणार आहे, हा एक पहिला है ना. फ्रीडम तुमचं कमी होईल. नंबर 2, याच्यामध्ये जर एखादा चुकीचा डिसिजन घेतला बाय मिस्टेक, आता हे पण 10-12 प्रेफरन्सेस तुम्ही असे चुकीचे टाकले, झालं नाही सिलेक्शन, तर मग काय होणार आहे? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, पवित्र पोर्टलच्या शिक्षक भरती संदर्भात 2 एप्रिल रोजी जो जी आर आलेला आहे तो सर्वांनी पाहिलेला आहे. आजचा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे. याचं कारण असं की जे पसंती क्रम आहेत त्या पसंती क्रमाची जी मर्यादा आहे ती वाढलेली आहे, हे आपल्या सर्वांना माहीत झालेलं आहे. त्याचं कारण असं की यापूर्वी जी काही पसंती क्रमची मर्यादा होती ती केवळ 50 होते मुलाखतीसह आणि मुलाखतीशिवाय यांना, परंतु आता तुम्हाला पसंतीक्रम जी देण्याची अट आहे ती थोडीशी शिथिल करून मुलाखतीशिवाय जो प्रकार आहे त्याला 100 पर्यंत तुम्ही पसंतीक्रम देऊ शकणार आहे. आणि मुलाखतीसह ना, म्हणजे विथ इंटरव्ह्यू तुम्ही 50 जे शाळा असतील, आस्थापना असतील त्यांना पसंतीक्रम देऊ शकता. पण तुम्ही म्हणाल सर हे गोष्टी तर आम्हाला माहिती आहे, तुम्ही या व्हिडिओमध्ये काय सांगणार आहात? तर या व्हिडिओमध्ये मी एक अतिशय महत्वाचं थोडंसं टॉपिकवर डिस्कशन करणार आहे. याचं कारण असं की ही जी पवित्र पोर्टलच्या मार्फत भरती होत आहे याच्यामध्ये जी स्पर्धा चालणार आहे ती स्पर्धा कोणामध्ये आहे? ही स्पर्धा 3 प्रकारच्या कॅन्डिडेटमध्ये. बघा ते 3 प्रकारचे कॅन्डिडेट कोणते? की कॅन्डिडेट विच हू हॅज सिक्युअर मोर दॅन 150 मार्क्स ऑर हाय सिक्युअर मार्क, म्हणजे ज्या अभियोग्यताधारकांचा जो रँक आहे टेट 2025चा, TAIT 2025 मध्ये ज्यांनी जास्त गुण मिळवलेले आहेत, समजा ते 150 पेक्षा वर आहेत, अशा विद्यार्थ्यांचा एक गट. दुसरा गट समजा आपण पकडलेला आहे 120 ते 150 पर्यंत जे विद्यार्थी आहेत, ज्या विद्यार्थ्यांनी हे मार्क्स मिळवलेले आहेत, ज्यांना आपण मीडियम स्कोअर कॅन्डिडेट म्हणू शकतो. आणि तिसरा जो गट असणार आहे यामध्ये तो आहे ॲव्हरेज स्कोअरचा, ज्यांच्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे, खूप जास्त दिसून येते, 120 आणि त्याच्यापेक्षा कमी गुण मिळवलेले विद्यार्थी. आता त्याच्यामध्ये अनेक विद्यार्थी आहेत, कोणीच वाईट वाटून घ्यायची आवश्यकता नाहीये किंवा डोंट फील दॅट. वस्तुस्थिती आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. नुसतंच विद्यार्थ्यांना सांगून खोट्या अपेक्षा दाखवायच्या आणि काहीतरीच आपल्या व्हिडिओजवर व्ह्यूज वाढवायचा असा मात्र उद्देश मुळीच नाहीये. बघा इथं मित्रांनो, डिस्करेजही व्हायची आवश्यकता नाही, कारण प्रॅक्टिकली विचार करणं गरजेचं आहे. आता बघा तुम्ही 150 पेक्षा जास्त गुण मिळवलेले विद्यार्थी किती आहेत आणि या 120 ते 150 आणि 120 पेक्षा कमी असलेल्या गुणांमध्ये अशा 3 प्रकारचे जे अभियोग्यताधारक आहेत हे स्पर्धेमध्ये आहेत. मग या अभियोग्यताधारकांमध्ये स्पर्धा चालणार आहे. आपण आकड्याकडे नंतर जाऊ. आकडे आपल्याला आहेत आपल्याकडे, आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये कधी त्याच्यावर आकड्यावर डिस्कस करू की बाबा एक्झॅक्ट किती फिगर आहे यामध्ये, याच्यात किती फिगर आहे, याच्यामध्ये किती फिगर आहे. परंतु आज आपला मुद्दा आहे की पसंती क्रम. आता या पसंती क्रमामध्ये मुलाखतीशिवाय तुम्हाला सांगा, तुम्ही जर अभियोग्यताधारक तुम्ही पहिले प्राधान्य कोणत्या गोष्टीला देणार? म्हणजे शिक्षक म्हणून लागायचं आहे तुम्हाला, तर तुमची काय इच्छा असणार आहे? प्रत्येक व्यक्तीची इच्छा असणार आहे की बाबा मी गव्हर्नमेंट स्कूलमध्येच शिक्षक म्हणून लागलो पाहिजे, बरोबर आहे ना. मग गव्हर्नमेंट शाळा म्हणजे काय? की जिल्हा परिषद शाळा है ना, महानगरपालिकेची शाळा, त्याच्यानंतर नगरपालिकेच्या शाळा, त्याच्यानंतर ज्या काही कटक मंडळे असतात किंवा आश्रम शाळा, अशा अनेक ज्या गोष्टी आहेत. आता समजा ज्या ज्या गोष्टी ज्यामध्ये ही गोष्ट लागू आहे तर त्या ठिकाणी विदाऊट इंटरव्ह्यू हे जे प्रेफरन्सेस आपण निवडणार आहे, बरोबर आहे. मग मला सांगा, जर तुम्ही ॲव्हरेज विद्यार्थी आहात, हा विद्यार्थी कुठे जाणार? याची पण अपेक्षा जिल्हा परिषदला प्राधान्य देण्याची आहे, बरोबर आहे. हा जो मीडियम स्कोअर घेतलेला विद्यार्थी आहे याची देखील अपेक्षा आहे की बा मला जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिकेच्या शाळामध्ये लागायचं. हाय स्कोअर वाला विद्यार्थी ते देखील हेच पाहणार आहे किंवा मी देखील कुठे लागलो पाहिजे, की चांगल्या गव्हर्नमेंट शाळेत लागलो पाहिजे. आता जर प्रत्येकाचं स्वप्न हे मुलाखतीशिवाय लागण्याचं आहे, तर मुलाखतीशिवाय तुम्ही प्रत्येक जण प्राधान्यक्रम 100 देऊ शकणार आहे. हाय स्कोअर वाला पण काय 100 ज्या काही शाळा असतील, आस्थापना असतील त्यांना तो काय करणार आहे? प्राधान्यक्रम देणार. हा जो मीडियम स्कोअर वाला आहे याला देखील 100 काय द्यायचे? प्राधान्यक्रम द्यायचे मुलाखतीशिवाय, बरोबर आहे. आणि या देखील 100 प्राधान्यक्रम द्यायचे आहेत मुलाखतीशिवाय. आणि या व्यक्तीने जी शाळा, आता जे काही चांगले जिल्ह्याच्या ठिकाणी समजा पुणे आहे वगैरे, असे चांगले किंवा आपल्या जवळचे, आता समजा पुणे सोडून द्या, आपल्या सोयीचे ठिकाणं ते देणार आहेत, बरोबर आहे. मग आपल्या सोयीचे ठिकाणं ते देत असताना ज्यांना जास्त मार्क आहेत त्यांनी ज्या आस्थापना निवडल्या त्यातल्या बऱ्याचशा आस्थापना यांनी देखील निवडल्या आहेत, त्याच्यातल्या बऱ्याचशा आस्थापना कमी स्कोअरवाला विद्यार्थी देखील निवडणार आहे. व्हिडिओ खूप महत्वाचा मित्रांनो, स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा. मग आता सिलेक्शन करायचं आहे तर कुश कशानुसार होणार आहे? टेटच्या मेरिटनुसार होणार आहे.
टेटचं मेरिट कुणीकडे इकडे चाललं का? इकडे आहे, मेरिट इकडे आहे. मग जर हे जे आपले मित्र आहेत ज्यांनी हाय स्कोअर घेतलेला आहे तर त्यांचं सिलेक्शन आधी होईल का मीडियम वाल्याचं होईल का लो वाल्याचं? तुम्ही सांगा. हाय स्कोअर वाल्यांचं होणार, दुसरे जास्त शक्यता मीडियम स्कोअर वाल्यांचं होणार आणि नंतर मग शेवटी विचार कोणाचा होईल याचा होईल. मग जर हे पसंतीक्रम व्यवस्थित जर निवडता आले नाहीत आणि जर व्यवस्थित निवडून देखील जर ते जे जागा आहे त्या व्हॅकंट राहून यांच्यापर्यंत पोहोचल्याच नाहीत तर हे 100 पसंतीक्रम दिल्याच्या नंतर हा व्यक्ती जर निवडला गेला नाही तर हा भरतीत राहील का की भरतीतून आउट होईल? तो भरतीत राहील की भरतीतून बाहेर? सांगा तुम्हाला. मग हे 100 पसंतीक्रमची अट कशासाठी आहे? ह्या माणसाला हा माणूस खुश आहे का आज? ह्या माणूस सिक्युअर आहे का आज? किंवा जास्त स्कोअर मिळवलेला सिक्युअर आहे का? तर ऑब्व्हियसली सिक्युअर असणार जास्त स्कोअर जो आहे तो. परंतु जे विद्यार्थी ऍव्हरेज आहेत, जे विद्यार्थी बिलो ऍव्हरेज आहेत त्यांचं काय? अतिशय गंभीर प्रश्न आहे. बरं, हे तर झालं मुलाखती शिवाय. आता मुलाखतीसह याच्यापेक्षा कमी प्राधान्य तुम्हाला असे गेल्या भरतीमध्ये अनेक अभियोग्यता धारक होते मित्रांनो की ज्यांना 300-400 वा पसंतीक्रम दिलेला आहे तेव्हा कुठे त्यांचा नंबर लागेल. मग आता इथे तुम्हाला जर पसंती क्रमांची संख्याच मर्यादित आहे, आता यांना कदाचित या मुलाखतीसहच्या राऊंडकडे जाण्याची गरज पडणार नाही. कारण हाय स्कोअर वाले विद्यार्थी हे मुलाखती शिवाय मध्ये लागून जातील. मीडियम स्कोअर वाल्या विद्यार्थ्यांना देखील इथे चान्स भेटू शकतो मुलाखती शिवाय मध्ये जास्त. पण जे आपले इथे मार्ककडे पाहू नका. तुमचे मार्क कमी असतील तर टेन्शन घेऊ नका. जागा जास्त आल्या तर इथे ऍव्हरेज विद्यार्थ्यांचंही जास्त मोठ्या प्रमाणात सिलेक्शन झालं पाहिजे हे इच्छा आहे. पण जास्त जागा येणं गरजेचं आहे. तुमच्या माध्यमानुसार जागा डिवाइड होत असतात. मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम शाळा, उर्दू माध्यमाच्या शाळा. समजा 10,000 जागा आल्या तर मग ह्या तीनही माध्यमाला वाटून दिल्या जातील ना. त्याच्यानुसार कॅटेगरीला वाटवले जातील. कॅटेगरीच्या नंतर मग आपले विषय, तुमची मेथड काय, त्याच्यानुसार जागा वाटल्या जातील. मग वाट्याला किती येणार आहेत कोणाच्या? आणि त्यातही हे जी मर्यादा आहे ना ही 50ची मर्यादा आहे. पहा तुम्ही 50ची मर्यादा आहे. पहा यांना जरी 50 संस्थांचा प्राधान्यक्रम दिला तर गरज तर पडणार नाही, पण दिला तर ज्या काही टॉप मोस्ट संस्था आहेत तर त्या फक्त 50च निवडणार. आणि त्यात जर रिपीटेड हाय स्कोअरवाल्या विद्यार्थ्यांनी निवडल्या तर लो स्कोअरवाले घरी बसावं लागणार आहे. मग जर शिकून सवरून जी काही आपली टीईटीची परीक्षा आहे ती देऊन पात्रता धारण केली आणि अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी देऊन मोठी तपश्चर्या धारण केली, एवढ्या याच्यात तर जे काही तपश्चर्या करून मोठे मोठे देव प्रसन्न होऊन एखादा मोठा वरदान देऊन चालले जातील असं वाटते. पण इथे एवढं तपश्चर्या करून असलेला हा अभियोग्यता धारक त्याला वंचित काय ठेवायचंय? हे जे मुलाखतीसहचे 50 प्राधान्यक्रम आहेत याच्या संदर्भात तुम्हाला काय वाटते हे तुम्ही मला कमेंट करा. कारण बऱ्याचशा मित्रांना ही गोष्ट आवडणार नाही की सर तुम्ही असं कसं बोलताय. परंतु मित्रांनो एक फॅक्ट आहे. या फॅक्टला इथे मर्यादा लावण्याची, कॅप करण्याची गरज नव्हती असं मला वैयक्तिक वाटतंय. थोडेफार प्राधान्यक्रम जास्त देता आले तर काय होईल? ज्याचं सिलेक्शन जिथं व्हायचं तिथेच होणार आहे. पण ज्याचं सिलेक्शन व्हायचं आहे ते पण होणार नाही असं पण होऊ शकते ना. बोथ हॅव पॉझिटिव्ह ॲज वेल ॲज निगेटिव्ह ॲस्पेक्ट्स. दोन्ही गोष्टीला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह गोष्टी आहेत. बघा आता आपण याचे फायदे आणि तोटे डिस्कस करणार आहे. व्हिडिओ थोडा मोठा झाला असेल परंतु त्याचे फायदे आणि तोटे आपल्याला थोडेसे माहीत असले पाहिजेत. त्याच्यावर आपण थोडे डिस्कशन करूया. थोडं पॉझिटिव्ह बोलतो आता, तुमच्या मनाला खुश करणारं बोलतो. का पहा याच्यामध्ये काय गोष्टी आहेत, कॉमन फायदे सांगतो मी. तिन्ही प्रकारचे जे कॅन्डिडेट आहेत तिन्ही प्रकारच्या कॅन्डिडेटचे कॉमन फायदे काय आहेत चला आता खुश होऊया. पहिली गोष्ट की याच्यामुळे सिस्टीम ट्रान्सपरंट होते. ऑब्व्हियसली सिस्टीम ट्रान्सपरंट झाली, वा 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 खूप छान गोष्ट आहे. दुसरा फायदा की अनावश्यक जे हजारो प्रिफरन्सेस भरायचा होता तो गोंधळ कमी होते. आपल्याला 1000 प्रिफरन्स द्यायचा कंटाळा येणार आहे. एवढे मोठे सर प्रिफरन्सेस कुठून द्यायचे, कसे द्यायचे, खूप वेळ जाईल आपला. प्रिफरन्सेस दिल्यामुळेच कुठेतरी नोकरी लागण्याची शक्यता निर्माण होते. पण ठीक आहे, हजारो प्रिफरन्स देण्याचं टेन्शन नाहीये कारण आपल्याला मिळालेले आहे 100 पसंतीक्रम मुलाखतीशिवाय आणि 50% मुलाखतीसह. खुश. नंबर 3, उमेदवार प्लॅन स्ट्रॅटेजी वापरायला भाग पडतो. इथे प्लॅन करण्याची गरज आहे. अडकत असेल तर कृपया समजून घ्या. थोडंसं नेटवर्कचा इश्यू आहे. प्लॅनिंग करावी लागणार आहे. नंतर वेळ आणि मेहनत देखील वाचणार आहे आपली. हा एक याचा फायदा आहे. त्याच्यामुळे जे रॅन्डम सिलेक्शन आहे ते देखील कमी होणार आहे. वा वा. टार्गेटेड स्कूल निवडण्याची सवय लागते. सर्व अभियोग्यता धारक आपल्याला पाहिजे तीच टार्गेटेड शाळा संस्था निवडणार आहेत. उगाच अनावश्यक हजारो प्राधान्यक्रम देण्याची त्यांना गरज नाही. तर 1000 प्राधान्यक्रम येणारच नाही. पण है ना 300, 400, 500 पर्यंत प्राधान्यक्रम मागच्या वेळेसला आले होते, जास्तही आले होते बऱ्याच मित्रांना. मग एवढे अनावश्यक द्यायची गरज नाही. सिलेक्टेडच द्या आणि सिलेक्ट व्हा. पण इथे कोण कुठे कसा सिलेक्ट होणार आहे ना याच्यासाठी खूप मोठं लॉजिक लावावं लागणार आहे मित्र. हे देखील आपण पाहणार. बरं, मग अजून काय फायदा आहे
याचा असा फायदा म्हणू शकतो की सिस्टीम कंट्रोलमध्ये राहते, ओव्हरलोड कमी होते. बरं मग आता हे झाले फायदे. आता एक दोन तोटे आहे का? तोटे काय? की प्रेफरन्सेस दिल्यामुळे फ्रीडम कमी होते. पहा आता एक तुम्हाला 50च प्रेफरन्सेस आहे, तुम्हाला अशा सिलेक्टेड शाळा पाहायला लागतील आणि त्यामध्ये तुमचं सिलेक्शन होण्याची तुम्हाला 50% नाही 100% खात्री असली पाहिजे. जरी ते 50च संस्था निवडायचे तुम्हाला, पहा मग आता एवढी खात्रीपूर्वक कोणती संस्था तुम्ही निवडणार आहे? हा एक पहिला है ना, फ्रीडम तुमचं कमी होईल. नंबर 2, याच्यामध्ये जर एखादा चुकीचा डिसिजन घेतला बाय मिस्टेक, आता हे पण 10-12 असे प्रेफरन्सेस तुम्ही असे चुकीचे टाकले, झालं नाही सिलेक्शन, तर मग काय होणार आहे? चुकीच्या डिसिजनमुळे डायरेक्ट नुकसान पण होऊ शकते. रिस्क फॅक्टर वाढतो का कमी होतो? लिमिटेड प्रेफरन्सेसमुळे रिस्क फॅक्टर वाढतो का कमी होतो? रिस्क वाढते. ओव्हर थिंकिंग, कन्फ्युजन वाढते. लो आणि मीडियम स्कोअरवर जास्त प्रेशर येणार आहे. हे बघा, हे जास्त प्रेशर कोणावर येणार आहे? हाय स्कोअरवाल्यावर नाही येणार आहे का? मीच सांगा. त्याच्यानंतर काय? बॅकअप ऑप्शन जास्त आहेत का तुमच्याकडे? नाही, 50च आहे इथं, तिकडे 100च आहे. म्हणजे या 100 मध्ये नाही लागलं तर, या 50 मध्ये नाही लागलं तर मग एवढी परीक्षा दिल्या कशाला आपण? एवढे हे परीक्षा देऊन काय UPSCची परीक्षा आहे का? काही चांगल्या स्कूल मिस होण्याची देखील शक्यता आहे. भाऊनी समजा आता माझा मित्र इथं ॲव्हरेजमध्ये त्यांनी 40 संस्था टाकल्या चांगल्या चांगल्या, है ना. रयत शिक्षण संस्था ती मुलाखतीशिवाय मध्ये जर गेली समजा, ठीक आहे, दुसरी घेतली, चांगल्या चांगल्या संस्था टाकल्या, पण चांगल्या चांगल्या संस्थेमध्ये चांगले चांगले लोक येणार आहेत हायस्कोरवाले. मग आपल्या भावाला 40 टाकल्या होत्या, त्या 40 मध्ये नाही लागला, मग ज्या नाही पाहिजे तिकडे जाणार आहे, तिकडे नाही लागला, तर मग त्याच्यानंतर भरतीत राहते की नाही राहत, हा देखील एक प्रश्न आहे. बरं मग हे आता ह्या गोष्टी आहेत, अनेक आहेत त्या गोष्टीवर मुद्दे. तुम्हाला काय वाटते याच्या संदर्भात? मी असं का बोलत आहे? काय फरक पडला असतं जर हे जे पसंतीक्रमची जी संख्या आहे ती देखील जास्त वाढवली असती तर? होऊ शकते एखाद्या विद्यार्थ्याचं दूर जाऊन कुठेतरी सिलेक्शन लागेल, है ना. सिलेक्शन होणं हे महत्वाचं आहे. आय एम नॉट मेकिंग यू निगेटिव्ह अबाउट एनिथिंग. चला, ही तर गोष्ट आहे ह्या GRची. तुम्हाला या संदर्भात काय वाटते हे मला नक्की कमेंटमध्ये नोंदवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांनो. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. शिक्षक भरतीच्या संदर्भात असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला कनेक्टेड राहा. चला शिक्षक होऊया, है ना. TET झाली आहे, अभियोग्यता चाचणी झाली आहे, आता लवकरात लवकर ही भरती पूर्ण झाली पाहिजे. त्याच्यामधून जे शिक्षक होण्याचं आपलं स्वप्न आहे ते देखील पूर्ण झालं पाहिजे. माझ्याकडून आपल्या सर्व अभियोग्यताधारक मित्रांना खूप खूप शुभेच्छा आहेत. कोणीच कुणाला मनाला लावून घेऊ नका. हे एक तथ्यात्मक विश्लेषण या ठिकाणी करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये अनेक अभियोग्यताधारक मित्र असू शकतात की जे ह्यामध्ये खुश असू शकतात. तुम्ही या संदर्भात खुश आहात की नाही हे तुम्ही मला सांगा. ठीक आहे, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. थँक्यू फॉर वॉचिंग टिल टू द एंड.